चैतन्य चक्रवर्ती परमेश्वर, ब्रह्मविद्या माऊली, परमपूज्य दिवेकर गुरुजी, सर्व गुरुजन आणि प्रकाशाच्या सर्व अधिकाऱ्यांना माझा नमस्कार. मी प्रगती सुनील घोसाळकर. सध्या मी गुरुजींकडे प्रदीपकचा वर्ग करत आहे. तर प्रगतच्या अभ्यासक्रमात आपल्याला सांगितले आहे की आपण अक्षरशः आगीशी खेळत आहोत. याचा मला आलेला अनुभव मी आता सांगणार आहे. मी व्यवसायाने आयुर्वेदाचार्य म्हणजे डॉक्टर आहे. तर काही महिन्यांपूर्वी मला नेहमीप्रमाणे एका कॉन्फरन्सचे इन्व्हिटेशन आले. मला त्या कॉन्फरन्सला जायचं नव्हतं, पण फारच आग्रह झाल्याने काहीतरी कारण सांगायचं म्हणून मी मला सर्दी असल्याचं सांगितलं. इथेच माझी पहिली चूक झाली की मी असत्याचा उच्चार केला. नंतर तर मी विचारही केला की मला खरंच थोडंसं सर्दी झालं का वाटतंय की. त्यावेळी पावसाळा असल्याने माझ्या क्लिनिकमध्ये येणारे सर्व पेशंट व्हायरल कफ, कोल्ड, फिवर ह्यानेच येत होते आणि त्याच लक्षणांचा मी विचार केला आणि माझ्या कल्पनेने मी सर्दी निर्माण केली. कल्पना ही सृजनशील कशी आहे ह्याचा मला प्रत्यक्ष प्रत्यय आला. योग्य विचार, योग्य भाषण ह्यांचं महत्त्व माझ्या मनात पक्कं झालं. सर्दीची औषधं सुरू केली. दुसऱ्या दिवशी पहाटे नेहमीसारखी साधनेला सुरुवात केली. डोकं जड होतं, नाक बंद होतं. घेतलेल्या औषधांचा काहीही फायदा झालेला नव्हता. तरीही प्रार्थना प्राणायाम केलं. नंतर सर्व लक्ष केंद्रित करून आकुंचनाला सुरुवात केली. अग्नीची, प्रकाशाची, उष्णतेची कल्पना केली. आकुंचन करताना निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे ऊर्ध्वगामी प्रवाह थेट डोक्यापर्यंत जात होते. आणि काय आश्चर्य, प्रत्येक आकुंचनाबरोबर डोकं हलकं हलकं होत गेलं. बंद नाक मोकळं झालं. सर्दी कमी होते असं वाटायला लागलं. नंतर सर्व औषधे बंद केली. फक्त आंबेहळद 2-3 दिवस घेतली आणि आकुंचन मात्र जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा करत राहिले आणि मी ठणठणीत बरी झाले. प्रगत शिक्षक तर आम्हाला नेहमी सांगायचे की योग्य साधनेसाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली म्हणजे सराव, दुसरी त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराव आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराव. आता माझी श्रद्धा अधिकच दृढ झाली की प्रत्येक साधक योग्य आणि नियमित सरावाने स्वतःला बरं करू शकतो. मी एक डॉक्टर असूनही सांगते की औषधांपेक्षा स्वतःमधील परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. अचूक सराव, अष्टांग राजमार्गावरील सर्व पायऱ्यांचं योग्य पालन केलं तर आजार येणारच नाही. आणि जर अजाणता चूक झालीच तर ब्रह्मविद्या माऊली आपल्याला आरोग्यात स्थित करणारच. आता तर आपल्याला परिवर्तनाचे तंत्र शिकवले आहे. त्याचा मला फायदा झाला आहे. माझी 2 सिझेरियन सेक्शन झाली आहेत. माझ्या दुसऱ्या सर्जरीनंतर खूप कंबरदुखी सुरू झाली. एक्सरे, MRI ह्या तपासण्या झाल्या, औषधे, फिजिओथेरपी सगळं झालं. पण जरा निमित्त मिळालं की कंबरदुखी सुरू व्हायची. पण अस्थिर परिवर्तनाच्या नियमित सरावाने माझी कंबरदुखी पूर्णपणे बरी झाली. पूर्वी मी कंबरदुखीच्या रुग्णांना सांगायचे की अजिबात वजन उचलू नका, पण आता मी किती वजन उचललं तरी माझी अजिबात कंबर दुखत नाही. ब्रह्मविद्या माऊलीने जणू माझ्या डोक्यावर कृपेचा वरदहस्त ठेवला आहे. परमपूज्य दिवेकर गुरुजींना विनम्र अभिवादन करून आणि सर्व गुरुजन आणि सर्व प्रकाशाचे अधिकारी यांचे आभार मानून मी माझे अनुभव कथन इथेच समाप्त करते. धन्यवाद.